अमरावतीचे विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी विधानसभेमध्ये अमरावती शहराचे महत्त्वाचे मुद्दे गाजवले आहेत। विशेष म्हणजे एंटी ड्रग्सचा मुद्दा हा अंबा नदीमध्ये उचलणारे पहिले आमदार हे संजय खोडके आहेत। अजून कोणते महत्त्वाचे प्रश्न अमरावती शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी मांडले जाऊन काल अमरावतीचा ड्रग्सचा विषय जो होता त्याची लक्षवेधी मी लावली होती आणि लक्षवेधी लागली आणि त्यात अमरावतीमध्ये जे ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे त्या संदर्भात चर्चा झाली आणि त्याला उत्तर देताना माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर चांगले उपाय योजना पूर्ण विस्तृत उत्तर दिलेलं आहे आणि स्पेसिफिक अमरावतीच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की मी अमरावतीचे पोलीस आयुक्त यांच्याशी स्वतः चर्चा करतो आणि अमरावतीमध्ये जे वाढतं प्रमाण ड्रग्सचं आहे त्याच्यावर 100% आपण नियंत्रण मिळवू असं उत्तर त्यांनी दिलं। त्यानंतर काल एक अमरावती जिल्ह्याचा औद्योगिकचा जो बॅकलॉग आहे, आपला इंडस्ट्रीचा बॅकलॉग आहे, त्याच्यावर एक चर्चा झाली। त्याच्यावरती जवळपास 15 मिनिटाचं मी विस्तृत विवेचन केलं आहे, कारण की आपला अमरावती विभाग जो आहे पर कॅपिटा इन्कममध्ये जर आपण पाहिलं तर त्यात सर्वात खाली राज्याच्या याच्यात येतो आणि त्याच्यामुळं आपल्या इथं B+ झोन जो आहे त्याला एक स्पेशल झोन देऊन आपल्या फॅसिलिटी दिल्याशिवाय आपल्या अमरावतीमध्ये इंडस्ट्री येणार नाही। या संदर्भात जवळपास 15 ते 20 मिनिटाचं माझं त्या भाषण तिथे झालेलं आहे। त्याच्या प्रती मी आज सर्वीकडे वितरित केलेलंच आहे आणि पुढच्या काळामध्ये कृषीवर चर्चा एक 2-3 दिवसात कृषीवर सुद्धा चर्चा होणार आहे। तर आपल्या भागातले जे काही प्रश्न कापसाचे असो, सोयाबीनचे असो, संत्र्याचे असो आणि आपल्या भागातलं जे काही पिकाचं आणि कृषीचं जे काही प्रश्न आहे ते या पुढच्या 2-3 दिवसात मांडण्यात येईल। त्यानंतर आपल्या अमरावतीचा बॅकलॉग किंवा अमरावती विभागाचा बॅकलॉग, मग तो सर्व क्षेत्रातला बॅकलॉग या संदर्भात सुद्धा अर्धा तास चर्चा मी लावणार आहे आणि ती सुद्धा पुढच्या काळामध्ये पुढच्या आठवड्यात कदाचित येईल आणि रोज काही ना काही प्रश्न असतात तिथं 100% आपल्याला इंटरॅक्शन करता येते आणि जे वेळेवर प्रश्न येतील तिथं यावेळेस अमरावतीचे प्रश्न चांगल्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये मी आणि विधानसभेमध्ये सुलभा खोडके ह्या लावतील। काल अमरावतीमधला आपला संत्र्याचा जो एक प्रश्न होता तो चांगल्या पद्धतीनं आपल्या सभागृहात लागला होता आणि त्याला सुलभा खोडकेंनी चांगल्या पद्धतीनं एक प्रश्न विचारले आणि त्याला समर्पक उत्तर कृषी मंत्र्यांनी दिले। पुढच्या काळामध्ये कृषीचे जे काही प्रश्न आहेत ते आपण चांगल्या पद्धतीनं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये त्याचा उहापोह करू आणि हे सेशन जे आहे या सेशनमध्ये आपल्याला 100% अमरावतीचे जे काही प्रश्न आहेत ते छोटे जे काही प्रश्न असतील ते सर्व विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू। काय म्हणणार साहेब की अमरावती शहरामध्ये जे विकासाचं जे लक्ष्य आहे आपलं आणि आपण या अमरावती शहराचं व्हिजन काय आहे आपल्याकडे विकासाचं आणि अमरावतीमध्ये डेव्हलपमेंट काय व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला असं वाटतं की माझ्या कार्यकाळामध्ये माझ्या सरकार तुमचं आहे म्हणजे हे कामे पूर्ण झाली पाहिजे। त्या संदर्भात आपण विस्तृत कालचं जे मी तुम्हाला ती कॉपी देतो आणि त्याच्यात विस्तृत भाषण आहे ते व्हिडिओ पण तुम्हाला शेअर करतो त्या विधानसभेच्या भाषणातला। त्याच्यात जवळपास इंडस्ट्री, कारण की काल फक्त एकच विषय होता इंडस्ट्री आणि तो काल इंडस्ट्रीचा विषय आम्ही काल घेतलेला आहे आणि पुढच्या भागामध्ये वेगवेगळे विषय जे आहे, कारण की एज्युकेशनचे प्रश्न वेगळे आहे, कृषीचे प्रश्न वेगळे आहे, लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न वेगळे आहे। पुढच्या काळामध्ये लॉ अँड ऑर्डरचा सुद्धा प्रश्न येणार आहे। लॉ अँड ऑर्डरमध्ये बाकी जे आपल्या इथले गुन्हेगारी वाढलेली आहे त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारण्यात येईल। महाराष्ट्रात ज्या प्रकारे भाषावाद सुरू आहे, मराठीचा मुद्दा आता ज्या प्रकारे गाजत आहे, हिंदी भाषेमध्ये शिक्षण येत होतं, परंतु राजसाहेब उद्धव साहेब यांनी जेव्हा आंदोलन केले आणि मनसे आणि उभाटा एक झाली, याचा काही प्रभाव पडणार का पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाषावाद हा प्रश्न आहे? भाषावादाचा जो प्रश्न आहे त्याच्यात आपल्याला माहीत आहे की अजितदादांनी पहिलेच भूमिका घेतली होती की व 1ली ते 3री मध्ये ती भाषा नको, 5वी नंतर हिंदी भाषेचा समावेश करावा आणि त्यानंतर त्यांनी प्रयत्न करून समाजोपचारांनी तो GR जो होता तो विड्रॉ केला आहे आणि त्याच्यावर समिती नेमली आहे। परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जो आता प्रश्न मराठीचा घेतलेला आहे तो एक स्वागतार्थ आहे, कारण की
त्यांनी जो मराठी सर्वांची इच्छा आहे की मराठी ही भाषा 5वी नंतर आली पाहिजे, 5वीच्या आधी हिंदी आली नाही पाहिजे, आणि तो त्यांनी घेतलेला विषय जो आहे तो सर्वांचा स्वागतार्थ आहे. आणि त्याच्यामुळं या विधानसभेमध्ये, कारण की हा मुद्दा आता चालू झाला, परंतु 2 महिने आधी या भाषेचा जो प्रश्न आहे हिंदी भाषेचा, तो सुलभा खोडकरांनी लावला होता आणि त्याला परवाच्या 2 दिवसाच्या आधीच्या विधानसभेमध्ये तो प्रायोरिटीमध्ये प्रश्न आला नाही, परंतु त्या प्रश्नाला उत्तर आपले एज्युकेशन मिनिस्टरनी ते लिखित उत्तर त्याचं आलं होतं. परवाच्या याच्यात तो प्रायोरिटीमध्ये 10 नंबरला असल्यामुळं तो चर्चेला आलं नाही, परंतु त्याच्यावर उत्तर त्यांनी दिलं होतं की जे CMनी निर्णय घेतला आहे की सध्या त्याला स्थगिती दिली आहे, असं उत्तर ऑलरेडी विधानसभेमध्ये शासनाने दिलेलं होतं. तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता सुरू होण्याची घोषणा झालेली आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाचा जो पूर्ण पक्ष आहे हा महाविकास आघाडी सोबत आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक एकसाथ लढणार का? आणि कारण आपलं 15 वर्षाअगोदर आपल्या महायुती सोबत आहे अजितदादाचा, आणि आज त्याचा निर्णय आज काही सांगता येत नाही. वरच्या स्तरावर दादा जो काही निर्णय घेईल, पार्टी जो निर्णय घेईल तो आम्हाला म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादीची भूमिका कारण आज सर्व जिल्ह्यामध्ये आज आपल्याला पाहायला जात आहे. नाही, वर पार्टी स्तरावर जो काही निर्णय होईल तो आम्हाला इथं बंधनकारक राहणार. जर स्वतंत्र लढा म्हटलं तर स्वतंत्र लढू, आणि त्यांनी सांगितलं युती करून लढा तर युती करून लढू. आज त्याला आता, कारण की निवडणुका अजून भरपूर वेळ गेलेला आहे, आता जानेवारी-फेब्रुवारीच्या आधी निवडणुका होणार नाही, त्याच्यामुळं आज त्याला भरपूर वेळ आहे. प्रत्येक पार्टी आपापली तयारी करत असते. आम्ही आमची पार्टी जे स्वतंत्र लढू शकते अशी तयारी प्रत्येकाला करायची असते ना. आज तरी तयारी करताना आम्ही आमची स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहे. शहरात असू द्या की ग्रामीण भागात, जिल्हा परिषदमध्ये असू द्या, स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करू. परंतु वर जो निर्णय होईल पार्टीचा तो निर्णय आम्हाला बंधनकारक राहील, मान्य राहील.